जीवनात आपण जगत असताना नेहमी सकारात्मक विचार करावे, सकारात्मक वागावे आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकावे. हे शिकत असताना जरी अपयश आले तरी प्रयत्न करणे कधीही सोडू नये, कारण प्रयत्न केल्यानंतर यश हे आपोआपच मिळणार असतं. हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आता लवकरच होळीचा सण जवळ येत आहे आणि होळीसाठी सर्वजणच पुरणपोळी बनवतात. आज आपण पुरणपोळीचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये पीठ भिजवण्याची नवीन ट्रिक आपण पाहणार आहोत. यामुळे आपल्या पुरणपोळ्या अगदी छान मऊसूत बनून तयार होतात आणि कणिक अगदी छान असेल तर त्यामध्ये अगदी दुप्पट पुरण राहतं. तुम्ही घरच्यासाठी पुरणपोळी बनवत असाल किंवा जर तुम्ही पुरणपोळी विकण्याचा बिझनेस तुमचा असेल तरी त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला डाळ शिजत ठेवायची आहे. इथे मी जी डीमार्टची डाळ असते ती वापरते. या डाळीमध्ये काहीही कचरा वगैरे नसतो, तरी पण आपल्याला एकदा हे चेक करून घ्यायचं आहे. इथे या वाटीच्या प्रमाणात मी 1.5 वाटी एवढी डाळ घेतलेली आहे. अगदी प्रमाणबद्ध रेसिपी असणार आहे. किती डाळीसाठी किती पीठ वापरावे किंवा गूळ किती वापरावा हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. डाळ अगदी नॉर्मल पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे. डाळ मी 2 ते 3 वेळा अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अर्धा ते 1 तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे. तुमच्याकडे एवढा जास्त वेळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही ही डाळ अगदी 20 ते 25 मिनिटासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता. यानंतर आपण पीठ मळून घेणार आहोत. इथे आपण मैदा न वापरता फक्त कणिकच वापरणार आहोत. किती जरी पीठ आपलं बारीक असेल तरी थोडा तरी त्यामध्ये जाडसर भाग असतोच किंवा थोडा तरी कोंडा असतोच. त्यामुळे आपल्याला जेव्हा पुरणपोळी बनवायची असते तेव्हा पीठ हे 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे आपण हळद डायरेक्ट पिठामध्ये न टाकता पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे कणकेला अगदी एकसारखा कलर येतो. कुठे हळदीमधील जे जाडसर कण असतात ते तळाला जाऊन बसतात आणि फक्त या पिवळ्या पाण्याने आपण कणिक मळतो, त्यामुळे कणकेला अगदी एकसारखा कलर येतो. कुठे पिवळे पिवळे स्पॉटसुद्धा येत नाहीत. त्यामुळे ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही पुरणपोळ्या बनवण्यात अगदी सराईत असाल तर तुम्ही 1.5 वाटी डाळीसाठी 3 वाट्या एवढं पीठ घेतलं तरी ते पुरेसं होतं. वाटीच्या प्रमाणात जर तुम्ही डाळ घेतली तर त्याच्या दुप्पट कणिक घ्यायची आणि मात्र जर वजनाच्या प्रमाणात तुम्ही घेणार असाल तर 1/2 किलो डाळ असेल तर त्यासाठी 1/2 किलो कणिक भिजवायची. म्हणजे पोळ्या ह्या एकदम परफेक्ट बनून तयार होतात. हे मी तुम्हाला दाखवलं की या हळदीमध्ये काही जाडसर जे कण होते ते तळाला जाऊन बसलेले आहेत आणि फक्त जे वरती पिवळं पाणी होतं त्यामध्ये आपण कणिक भिजवल्यामुळे कणकेला अगदी एकसारखा छान कलर आलेला आहे. इथे मला जास्त येल्लो कलर करायचा नव्हता, त्यामुळे मी अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकली होती. पिठाचा असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. त्यानंतर एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा कणकेचा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आपल्याला यामध्ये एवढं पाणी ओतायचं आहे की ती कणिक त्यामध्ये पूर्णपणे बुडली जाईल. एवढं पाणी यामध्ये ओतायचं आणि वरून याला झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटासाठी याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत. मी पाण्यामध्ये कणकेचा गोळा असाच ठेवून दिलेला आहे. याऐवजी तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये बांधूनसुद्धा तो गोळा या पाण्यामध्ये ठेवू शकता. तोपर्यंत इथे पाहू शकता तुम्ही आपली डाळसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे. याचे एकाचे 2 तुकडे होऊ लागलेले आहेत. आता आपण डाळ शिजत ठेवणार आहोत. इथे मी डाळ भिजवण्यापूर्वी 2 ते 3 वेळा छान अशी धुवून घेतली होती, त्यामुळे आता या पाण्यासह मी ती डाळ शिजत ठेवणार आहे. एका कुकरमध्ये ही डाळ ओतून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला अजून जास्त पाणी ओतायचं आहे. म्हणजे 1 कांड वरती येईल डाळीच्या एवढं पाणी आपल्याला इथे लागणार आहे, कारण आपली डाळ इथे छान अशी भिजली गेलेली आहे. या पाण्यापासून आपण आमटीसुद्धा बनवणार आहोत, त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकायचं. त्यानंतर यामध्ये मी अगदी छोटा अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. शिवाय या कुकरच्या झाकणाला इथे सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून या डाळीतील पाणी वरती येणार नाही. ही ट्रिकसुद्धा अगदी छान आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. डाळ आपली छान भिजली गेलेली आहे, त्यामुळे अगदी 2 शिट्ट्या केल्या तरीसुद्धा चालणार आहे. कारण आपण डाळ अगदी छान भिजवली होती, त्यामुळे 2च शिट्ट्या करायच्या किंवा जास्तीत जास्त 3, त्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत. नाहीतर मग डाळ एकदम जास्त शिजली जाते आणि मग पुरण पातळ होतं. तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत
आणि छान अशी डाळ शिजली गेलेली आहे। ट्रायप्लायचा हा कुकर आहे। यामध्ये अगदी 2 शिट्ट्यामध्ये डाळ छान शिजते आणि भात तर एका शिट्टीमध्ये शिजतो। तुम्हाला असा कुकर घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन। पर्यंत आपली डाळ ही अगदी मस्त छान अशी शिजली गेलेली आहे। आणि आपण जेव्हा डाळ भिजत ठेवतो त्यामुळे आपला एक फायदा होतो की पूर्ण डाळ ही अगदी एकसारखी शिजते, कुठे एखादी कच्ची किंवा कुठे जास्त शिजलेली अशी राहत नाही। आता त्याच्यातील हे जे पाणी आहे डाळीतील ते काढून घेणार आहे। या आळणीवरती ही डाळ मी नितळून घेतलेली आहे। याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला व्यवस्थित काढून टाकायचं आहे। हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण जर आपण यातील पूर्ण पाणी काढून नाही टाकलं तरी सुद्धा आपलं पुरण हे पातळ होऊ शकतं। तर याला मी थोडा वेळ नितळ ठेवून याच्यातील पूर्ण पाणी काढून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे। हे येळवणी आहे, तुम्हाला माहीतच असेल, याच्यापासून आपण आमटी बनवणार आहोत। या कुकरमध्येच हे पुरण मी परतून घेणार आहे। आता यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला गूळ बारीक करून घ्यायचा आहे। या पद्धतीने सुरीने जर आपण गूळ बारीक केला तर तो अगदी छान बारीक होतो, कुठे खडे वगैरे राहत नाहीत, त्यामुळे पुरणामध्ये तो पटकन विरघळला जातो। इथे आपण 1.5 वाटी एवढी डाळ घेतली होती। यासाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे। 1.25 वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। 1 किलो डाळीसाठी बरेच जण 1 किलो गूळ घेतात, पण 850 ग्रॅम गूळ घेतला तरी सुद्धा अगदी पुरेसं होतं। नाहीतर तुम्ही 750 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम साखर टाकली तरी सुद्धा पुरण अगदी छान होतं, कलर सुद्धा अगदी छान येतो। गूळ या डाळीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून मंद आचेवरती आपल्याला छान असं हे पुरण परतून घ्यायचं आहे। आत्ताच आपल्याला यामध्ये वेलची किंवा सुंठ पावडर टाकायची नाही। त्याच्यातील गुळाचं आणि डाळीचं पूर्ण पाणी आटल्यानंतर त्यानंतरच आपल्याला यामध्ये वेलची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ किसून टाकायचं आहे। इथे याला मी मंद आचेवरती छान असं परतून घेणार आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे पुरण थोडंसं घट्ट होत आलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात याला असं घट्ट व्हायला। छोटे 2 चमचे वेलची पावडर टाकले, त्याचबरोबर अगदी छोटे आहेत हे चमचे, त्यामुळे 2 चमचे सुंठ पावडर मी यामध्ये टाकलेले आहे। आणि जायफळ मात्र आपल्याला यामध्ये किसून टाकायचं आहे। असं जर आपण किसून कोणत्याही गोड पदार्थामध्ये जायफळ टाकलं तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते। आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही आपलं पुरण हे एकदम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आता हे पुरण आपलं एकदम पक्क बनलेलं आहे। हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आता इथे पुरणाने भांड्याला सोडलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला कळू शकेल की पुरण आपलं छान तयार झालेलं आहे। तरी पण आपण चेक कसं करायचं, एखादी पळी किंवा एखादा चमचा आपल्याला त्यामध्ये असा ठेवून घ्यायचा आहे। तो जर असा स्ट्रेट उभा राहिला तर आपण ओळखायचं की आपलं पुरण हे अगदी परफेक्ट बनून तयार झालेलं आहे। वाटण्यासाठी आपलं पुरण हे थोडंसं कोमट व्हायला हवं, म्हणून ते बाजूला ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत आपण कणिक पाहणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही कणकेला सुद्धा बराचसा वेळ झालेला आहे, तरी पण घाबरण्याची काही गरज नाही। थोडा जास्त वेळ जरी कणिक अशी पाण्यात राहिली तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण ही कणिक आपण घट्ट मळली होती। आणि आता आपण ही तिंबून घेणार आहोत। आता इथे याच्यासोबत जे पाणी आलेलं आहे त्यामध्येच आपल्याला ही थोडीशी खाली वर करून आणि आपटून आपटून छान अशी मळून घ्यायची आहे। या पद्धतीने कणिक जर आपण अगदी छान अशी मळून घेतली तर आपल्या पुरणपोळ्या ह्या एकदम छान अशा बनून तयार होतात। या पद्धतीने जेव्हा आपण छान अशी कणिक तिंबून घेतो किंवा छान अशी तिला आपटून आपटून मळतो तेव्हा त्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप होतं। इथे पाहू शकता तुम्ही अगदी त्यामध्ये छान अशी एक तार जमा होते। त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या आपण जरी पिठाच्या बनवणार असू किंवा मग तेलावरच्या पुरणपोळ्या जरी बनवणार असू तर अगदी छान अशा बनून तयार होतात। यानंतर थोडं थोडं तेल यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता याला पाणी वापरण्याची काही गरज नाही। आता फक्त तेल लावूनच याला एकसारखं करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपलं पीठ हे छान मळलं जाईल तेव्हा या परातीला बिलकुल सुद्धा पीठ लागणार नाही। इथे आपण थोडंसं स्ट्रेच करून पाहायचं। इथे पाहू शकता तुम्ही किती छान ही कणिक स्ट्रेच होऊ लागलेली आहे। आणि असं झालं तर ओळखायचं की आपली कणिक ही अगदी परफेक्ट बनून तयार झालेली आहे। त्यामुळे बिना मैदा वापरता सुद्धा अगदी छान पातळ, लुसलुशीत आणि जास्त पुरण बसतील अशा पुरणपोळ्या आपण बनवू शकतो। तर इथे पाहू शकता तुम्ही थोडा वेळ याला असं मी मळून घेतलेलं आहे। परातीला पीठ बिलकुल सुद्धा लागलेलं नाही आणि हाताचं सुद्धा पूर्ण पीठ आपलं निघालेलं आहे। आता
आता यामध्ये आपण थोडंसं तेलाचा हात घेऊन याचा गोळा करून ठेवायचा आणि याच्यावरती झाकून बाजूला ठेवून देणार आहोत. ज्यावेळी असं परातीला चिकटलेलं पूर्ण पीठ निघतं आणि हाताचं पण पीठ निघतं तेव्हा पण आपण ओळखू शकतो की आपलं पीठ हे अगदी परफेक्ट म्हणून तयार झालेलं आहे. इथे आपलं पुरणसुद्धा थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपण पुरण वाटणार आहोत. यासाठी एका टोपावरती मी पुरण वाटण्याची जी जाळी असते किंवा जी चाळण असते ती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे पुरण असं वाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा पुरण वाटू शकता. आणि इथे आपली डाळ अगदी छान शिजली गेली होती त्यामुळे यामध्ये डाळीचे कण बिलकुल सुद्धा राहिलेले नाहीत आणि त्यामुळे आपल्याला पुरण वाटायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. थोडंसं कोमट झाल्यानंतर जर पुरण आपण असं हाताने सुद्धा छान असं वाटू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही पुरण आपलं सगळं वाटून झालेलं आहे आणि इथे फक्त एवढेशे कण यामध्ये राहिलेले आहेत. बाकी सगळं पुरण हे चाळणीमधून खाली गेलेलं आहे. याचा अर्थ आपण छान अशी डाळ भिजवून घेतली होती त्यामुळे आपण अगदी परफेक्ट असं पुरणसुद्धा बनवू शकतो. आणि थोडीशी हळद आपण यामध्ये टाकली होती त्यामुळे पुरणाचा कलर देखील अगदी छान आलेला आहे. आणि आपलं आता पुरणसुद्धा तयार झालेलं आहे. इथे आपलं कणिक तयार आहे, पुरण तयार आहे आणि वरून लावण्यासाठी मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे. तांदळाची पिठी वापरल्यामुळे पोळ्या ह्या अगदी पटकन सरकल्या जातात. या कणिक आणि पुरणापासून तुम्ही तेलावरच्या पोळ्यासुद्धा बनवू शकता पण मी इथे आज या अशा पिठावरच्या पोळ्या बनवणार आहे. इथे आपल्याला कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. म्हणजे अगदी लिंबू जेवढ्या आकाराचा असतो तेवढा गोळा मी इथे कणकेचा घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे किंवा दुपटीपेक्षा जास्त सुद्धा पुरण भरून आपण या पुरणपोळ्या करू शकतो. इथे पाहू शकता तुम्ही मी कणकेचा गोळा अगदी छोटा घेतलेला आहे आणि त्याच्या मानाने इथे आपण पुरण हे खूप जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आणि आपली कणिक ही अगदी परफेक्ट मळली गेलेली आहे. त्यामुळे आपण जास्त पुरण भरून ही पुरणपोळीसुद्धा अगदी छान बनवू शकतो. इथे आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा करायचा आहे. यासाठी काय करायचं, थोडंसं पीठ घ्यायचं आणि या कणकेची अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये असं पुरण ठेवून द्यायचं आहे आणि अंगठ्यानी याला असं वरती दाबायचं आहे आणि त्याचबरोबर पुरण हे खालच्या बाजूनी प्रेस करायचं आहे. असं करत आपल्याला कणिक ही जवळजवळ आणत जायचं आहे आणि याचा छान असा उंडा करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही अगदी पटकन आपण असा उंडा बनवू शकतो. त्याला एकत्र आणल्यानंतर वरती जी एक्स्ट्रा कणिक आलेली असते ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याचं टोक हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान असं पॅक करून घ्यायचं म्हणजे मग पुरणपोळी फुटणार नाही. त्यानंतर इथे मी बटर पेपरवरती थोडीशी पिट्टी टाकून घेतलेली आहे आणि हाताने याला थोडंसं असं प्रेस करत जायचं आहे आणि पहिला हातानेच आपल्याला असं प्रेस करायचं म्हणजे पुरण हे अगदी कडेपर्यंत छान असं पोचलं जातं. त्यानंतर आपल्याला हे आता लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं आहे. लाटताना सुद्धा आपल्याला मधून सुरुवात करायची आहे आणि काटाकडे लाटणं असं खेचायचं आहे आणि बटर पेपर असा फिरवत जायचा आहे. इथे आपल्याला पोळी पलटण्याची सुद्धा काही गरज नाही त्यामुळे पोळी ही तुटण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी पुरणपोळ्या बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट बनवू शकता. इथे आपण तवा सुद्धा गरम करत ठेवलेला आहे. तवा पण आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही हे पुरण तुम्हाला वरून दिसत असेल की अगदी कडेपर्यंत छान हे पुरण पोहोचलेलं आहे. शिवाय पुरणपोळे बनवण्यासाठी इथे अजून एक महत्त्वाची ट्रिक आपण वापरायची आहे ते म्हणजे इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. याऐवजी तुमच्या घरी कोणताही पेपर असेल म्हणजे जो मुलांचा ड्रॉइंग बुकमधील पेपर असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. पोळपटाच्या आकाराचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पुरणपोळी लाटून झाल्यानंतर ती हातावर न घेता लाटण्यानेच ती आपल्याला अशी घ्यायची आहे आणि डायरेक्ट तव्यामध्ये टाकायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही अगदी सहज आपण ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकू सुद्धा शकतो. तव्यात टाकलेली पुरणपोळी एका बाजूनी भाजणार आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या पोळीचा सुद्धा उंडा बनवून घ्यायचा आहे. तोपर्यंत इथे पाहू शकता आपल्या पुरणपोळीला थोडेसे बुडबुडे आलेले आहेत आणि जोपर्यंत ही पुरणपोळी एका बाजूनी फुगत नाही तोपर्यंत तिला पलटी करायचं नाही किंवा त्याच्यावरती तूप टाकायचं नाही. इथे पाहू शकता तुम्ही याला आपण पलटी करून घेतलेलं आहे आणि अगदी छान अशी आपली पुरणपोळी इथे फुगलेली आहे. ते आपण अगदी दुपटीपेक्षा जास्त पुरण यामध्ये टाकलेलं होतं तरीसुद्धा आपली पुरणपोळी ही अगदी छान अशी फुगली गेलेली आहे आणि अगदी पुरणसुद्धा अगदी कडेपर्यंत छान असं पोहोचलेलं आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून छान भाजून ही पुरणपोळी आपण एका जाळीवरती काढून घेतलेली आहे. याचप्रमाणे मी तुम्हाला इथे दुसरी पुरणपोळीसुद्धा बनवून दाखवणार आहे. आपण इथे मगाशी दाखवल्याप्रमाणेच उंडा बनवून घ्यायचा आहे. कणिक आपण या पद्धतीने छान अशी मळलेली होती त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या ह्या जास्त पुरण घालूनसुद्धा अगदी फुटत नाहीत. शिवाय आपण इथे तांदळाची पिठी वापरलेली आहे आणि खाली आपण इथे बटर पेपरवरती ही पुरणपोळी लाटतो आहोत त्यामुळे पुरणपोळी फाटलीसुद्धा जात नाही.
यानंतर आपण पाहणार आहोत की किती डाळीमध्ये किती पुरणपोळ्या बनतात. तर साधारण जर पाव किलो डाळ असेल तर पाव किलो डाळीमध्ये आपण 9 ते 10 पुरणपोळ्या, म्हणजे मीडियम आकाराच्या पुरणपोळ्या असतील तर 9 ते 10 बनतात. म्हणजे मीडियम आकाराच्या 10 बनतात आणि त्यापेक्षा जर मोठी बनवली तर 9 बनतात. म्हणजे 1 किलो डाळीमध्ये साधारण 35 वगैरे अशा पुरणपोळ्या बनतात. इथे बनवलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या पाव किलोमध्ये 10 पुरणपोळ्या बनवल्या होत्या. म्हणजे मी छोट्या पुरणपोळ्या इथे बनवलेल्या आहेत. पण पुरणपोळी ही पिठावरती लाटून घेतलेली आहे आणि इथे मी थोडीशी जाडसर अशी पुरणपोळी बनवली आहे. तुम्हाला हवं असेल तर अशी पुरणपोळी तुम्ही तेलावरती लाटूनसुद्धा बनवू शकता किंवा मग थोडीशी पातळसुद्धा लाटून घेऊ शकता. इथे आपण दुसरी पुरणपोळीसुद्धा तव्यामध्ये टाकलेली आहे आणि तीसुद्धा पाहू शकता तुम्ही, अगदी छान टम्म फुगलेली आहे. आणि एवढं जास्त पुरण भरूनसुद्धा आपली पुरणपोळी ही एकदम छान अशी फुगते आणि यामुळेच आपली पुरणपोळी एकदम गुबगुबीत अशी बनून तयारसुद्धा होते. तर ही सुद्धा एका बाजूनी छान पसल्यानंतरच आपण तिला पलटी केलेलं आहे. आणि पुरणपोळीला जास्त वरखाली करायचे नाही, म्हणजे जास्त आलटपालट करायचं नाही, नाहीतर ही खूप नाजूक आहे, मग ती तुटूसुद्धा शकते. तर इथे आपण पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही, अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पुरणपोळ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत. आणि अगदी चिमूटभर हळद आपण वापरली होती, त्यामुळे त्याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे. इथे मी मीडियम पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, म्हणजे पाव किलोमध्ये 10 पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. जर विक्रीसाठी ज्या पुरणपोळ्या बनवतात तर ते 1 किलो डाळीमध्ये साधारण 35-36 अशा एवढ्या पुरणपोळ्या बनवतात आणि त्यानुसारच त्याचा रेट ठरलेला असतो. तर या मीडियम पुरणपोळीसाठी तुमच्याकडे काय रेट आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला पुरणपोळी कशासोबत खायला आवडते? शाईच्या दुधासोबत, गुळवणीसोबत, आमटीसोबत की आमरससोबत की माझ्यासारखी तुपासोबत? हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आशा आहे की आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेल, यातून काही ना काही नवीन शिकण्यासाठी भेटलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.